मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे फिलॉडेंड्रॉन। तर याच्या बऱ्याच प्रजाती आहेत। तर ही सर्वात कॉमन आणि वेल नोन अशी प्लांट व्हेरायटी आहे जी वेलवर्गीय आहे। फिलॉडेंड्रॉन मधलीच ही एक आहे। तर माझ्याकडे ह्या मॉस्टिकवरती मी 2 प्लांट व्हेरायटीज ग्रो केल्या आहेत। तर या प्लांट व्हेरायटीचं नाव आहे फिलॉडेंड्रॉन ब्राझील आणि सेम तशाच पानं आहेत त्याची, पण पूर्ण ती ग्रीन आहेत। तर अशा 2 प्रकारच्या प्लांट व्हेरायटी मी या मॉस्टिकवरती ग्रो केल्या आहेत। तर आज आपण या प्लांट बद्दल सर्व काही जाणून घेऊया। तर फिलॉडेंड्रॉन प्लांट हा खूप इझी टू ग्रो आणि इझी टू मेंटेन आहे। याचं जे संगोपन आहे ते सेम मनी प्लांट सारखंच आहे। हा वेलवर्गीय आहे, सदाहरित आहे। तुम्ही त्याला कटिंग पासून नवीन रोप त्याचं बनवू शकताय। तर बऱ्याचशा गोष्टी या कॉमन आहेत। फिलॉडेंड्रॉन प्लांट जो आहे तो उत्तम असा एअर प्युरिफायर आहे। ही वेलवर्गीय प्लांट व्हेरायटी असल्यामुळे तुम्ही याला मॉस्टिकचा सपोर्ट द्याल तर तो उत्तम ग्रो होतो। याला एरियल रूट असतात या वेलाला। साधारण एरियल रूट असतात ना ज्या वेलांना, त्यांना तुम्ही मॉस्टिक हे वापरत जा, जेणेकरून त्या प्लांटची ओव्हरऑल ग्रोथ उत्तम होते, प्लांट दिसतो छान आणि आपल्याला तो व्यवस्थित मेंटेन करता येतो साधारण। तर मॉस्टिक बद्दल माझा एक डिटेल व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता। खूप महत्त्वाचा असतो वेलवर्गीय झाडांसाठी मॉस्टिक। तसेच तुम्ही प्लांटला आठवड्यातून एकदा किंवा 2दा पाणी दिलं तरी त्यात ते प्लांट उत्तम ग्रो करतं। मॉइश्चर लेवल चेक करायची आणि पाणी द्यायचं आहे। ओली असेल माती तर पाणी द्यायचं नाही। शक्यतो ओव्हर वॉटरिंग टाळायचं आहे, रूट्स त्याचे खराब होतात त्यामुळे। तर फर्टिलाइज कसं करायचं झाडाला, तर सतत तुम्ही याला खत द्यावं नाही लागत। जेव्हा मी पॉटिंग मिक्सर बनवलं याचं पॉटमध्येच मी ते कंपोस्ट त्या मिक्सरमध्ये टाकलेलं आहे। तुम्ही वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा त्याला कंपोस्ट देऊ शकता, जेणेकरून प्लांटची ओव्हरऑल ग्रोथ छान होईल। एकदाच तुम्ही तो प्लांट व्यवस्थित मातीचं मिश्रण बनवून लावून घेतला तर तो उत्तम ग्रो करतो आणि साधारण 1-2 वर्षातून तुम्ही त्याला रिपोर्ट करू शकता। सतत त्याला रिपोर्ट सुद्धा करावं लागत नाही। सनलाईट बद्दल सांगायचं झालं तर लो लाईट कंडिशन्समध्ये हा प्लांट ग्रो करतो। याला सूर्यप्रकाश असलाच पाहिजे असं नाही आहे। इंडोर तुम्ही ह्याला ठेवू शकता आणि बाल्कनीमध्ये पण तुम्ही याला ठेवू शकता, पण डायरेक्ट सनलाईटमध्ये शक्यतो ठेवायचं नाही। त्याचे जे लीफ असतात ते खराब होऊन जातात आणि त्या झाडाला सौंदर्य राहणार नाही। कोणताही प्लांट असा नाही आहे की तुम्ही एकदा आणलात आणि तो आतमध्ये ठेवलेला आहे आणि तो तसाच ग्रो होतोय। साधारण इंडोर जरी कोणताही प्लांट असेल तुम्ही तो 15 ते 20 दिवसातून थोडंसं का होईना त्याला ऊन देण्यासाठी बाहेर काढायचा आणि परत तुम्ही आहे त्या प्लेसला त्याला ठेवू शकता। तर फिलॉडेंड्रॉनचं रोप कसं बनवायचं, तर छोट्या स्टेम कटिंगपासून ते डेव्हलप करता येतं। तर मी प्लांट कटिंग डेव्हलप केली आहे पाण्यामध्ये, पाहू शकताय। त्याने रूटसुद्धा डेव्हलप केलं आहे सुंदर। खूप इझी टू ग्रो प्लांट आहे, सेम मनी प्लांट सारखं त्याचं प्लांट प्रोपगेशन आहे। आणि ही फिलॉडेंड्रॉनची अजून एक प्लांट व्हेरायटी आहे, याचं नाव आहे फिलॉडेंड्रॉन सलोन गोल्ड प्लांट आणि खूप इझिली ती ग्रो झाली आहे पाण्यामध्ये। रूट डेव्हलपमेंट तुम्ही पाहू शकताय। फिलॉडेंड्रॉनची प्लांट व्हेरायटी जी असते त्यासाठी मातीचं मिश्रण कसं असलं पाहिजे, तर त्यासाठी मी वापरते बागकामाची माती, थोडीशी रेती, कोकोपीट आणि कंपोस्ट। मग ते वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत असेल, शेणखत असेल किंवा कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट जे तुमच्याकडे आहे ते वापरायचं। हे उत्तम काम करतं फिलॉडेंड्रॉन प्लांट व्हेरायटीसाठी। त्याचे जितके काही प्लांट व्हेरायटीज आहेत ना, सर्वांचं जे मेंटेनन्स आहे तो सेमच आहे। म्हणजे तुम्ही सेम मातीचं मिश्रण सर्व प्लांट व्हेरायटीसाठी बनवू शकता। काही त्याचे वेलवर्गीय आहेत तर काही असं झुडूपवर्गीय सुद्धा आहेत। तर ही आहे ती थोडीशी झुडपासारखी वाढणारी प्लांट व्हेरायटी आहे आणि ही जी प्लांट व्हेरायटी आहे ती वेलवर्गीय आहे। तर प्लांट आपण रिपोर्ट करणार आहोत कुंडीमध्ये। तर फिलॉडेंड्रॉन सलोन गोल्ड प्लांटची व्हेरायटी मी या कुंडीत लावणार आहे। तर हा झुडूपवर्गीय आहे, हा झुडपासारखा येणारा प्लांट आहे। मातीचं मिश्रण साईडने भरून देऊया। तर हे होतं फिलॉडेंड्रॉन बद्दल। तर उत्तम असा एअर प्युरिफायर तुम्ही तुमच्या प्लांट कलेक्शनमध्ये नक्की ॲड करण्याचा प्रयत्न करा। इझी टू ग्रो लो मेंटेनन्स प्लांट आहे। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।